नमस्कार मित्रांनो, खबर लाईटच्या या नव्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या किचन मध्ये रोज दिसणारी साधी, स्वस्त पण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय सामर्थ्यशाली अशी एक गोष्ट आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. कच्चा कांदा. आयुर्वेदामध्ये कांद्याला पलांडू असं नाव दिलेलं आहे. आपण तो फक्त भाजीला चव आणण्यासाठी वापरतो. पण खरं सांगायचं तर हा पदार्थ अर्धा अन्न, अर्ध औषध आहे. पण इथेच लोक मोठी चूक करतात. कांदा खातात, पण कसा खायचा? किती खायचा? कोणाला चालतो? कोणाला त्रास देऊ शकतो? हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि तेच कुणाला माहीत नसतं. मग होतं काय? गॅसेस, पोट फुगणं, तोंडाला वास, ऍसिडिटी. मग लोक म्हणतात कांदा मला सूट होत नाही. पण खरं कारण असतं तुमची चुकीची पद्धत. म्हणूनच आज आपण दोन गोष्टी सखोल पाहणार आहोत. कांदा खाण्याचे योग्य नियम आणि योग्य प्रकारे खाल्ल्यास शरीराला मिळणारे अद्भुत फायदे. हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण माहितीचा प्रत्येक टप्पा हा महत्वाचा आहे. आधी कांद्याचे स्वभाव गुण समजून घेऊयात. आयुर्वेदानुसार कांदा थोडासा जड असतो पचायला, किंचित स्निग्ध असतो, फार गरम नाही आणि फार थंडही नाही. वात कमी करणारा, पण कफ आणि पित्त वाढवू शकतो. म्हणूनच तो सर्वांसाठी एकसारखा नसतो. योग्य प्रमाणात घेतला तर औषध, जास्त घेतला तर त्रास. कांदा खाण्याआधी लक्षात ठेवण्यासारखे 4 मोठे नियम. पहिला, प्रमाण. दिवसभरात अर्धा ते जास्तीत जास्त 1 मध्यम कांदा. यापेक्षा जास्त रोज खाल्ला तर ऍसिडिटी, जडपणा, पित्तवाढ, यामध्ये डोके जड होणं असा त्रास होऊ शकतो. दुसरं, रात्री टाळावा. कच्चा कांदा रात्री खाल्ला तर गॅसेस, ढेकर, तोंडाला उग्रवास, अपचन. म्हणून कांदा हा दुपारच्या जेवणात सर्वात योग्य आहे. 3, चिरल्यानंतर धुणं का? सामान्य भाज्या चिरून धुत नाहीत, पण कांदा हा अपवाद आहे. त्यामध्ये सल्फर कंपाऊंड्स असतात, जे उग्रपणा देतात, गॅसेस वाढवतात. म्हणून चिरल्यानंतर कांदा धुवून घ्या. फार तिखट असेल तर 10 ते 5 मिनिट पाण्यामध्ये ठेवा. जुना चिरलेला कांदा वापरू नका. फ्रीज मध्ये 1-2 दिवस ठेवलेला चिरलेला कांदा फंगस तयार होण्याचा धोका असतो. सूक्ष्म जंतू हे वाढतात. पोटाच्या गंभीर समस्या होऊ शकतात. म्हणून नेहमी ताजा कांदा चिरा. तासभरामध्ये वापरून घ्या. वास कमी करण्यासाठी जेवणानंतर बडीशेप, ओवा, तीळ हे खा. यामुळे वास आणि गॅसेस कमी होतात. आता येतो मुख्य भाग. योग्य पद्धतीने खाल्लेल्या कच्च्या कांद्याचे शरीराला मिळणारे फायदे. फायदा नंबर 1, पचनशक्ती मजबूत होते. कच्च्या कांद्यात फायबर आणि एन्झाईम्स असतात, जे भूक सुधारतात, अन्न पचायला मदत करतात, पोट साफ होण्यास मदत करतात. ज्यांना मूळव्याध, IBS, बद्धकोष्ठता आहे त्यांना खूप उपयुक्त आहे. फायदा नंबर 2, हृदयासाठी संरक्षण. कांदा मदत करतो रक्त पातळ ठेवायला, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायला, रक्त पुरवठा सुधारायला. म्हणून हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यात कांदा खूप मदत करतो. फायदा नंबर 3, हाय बीपी नियंत्रण. नैसर्गिक रक्तदाब संतुलनासाठी सहाय्यकारी आहे. मीठ जास्त घेणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. फायदा नंबर 4, डायबिटीज नियंत्रणात मदत. काही घटक रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवायला मदत करतात. फायदा नंबर 5, रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही. हे स्ट्रोक, पॅरालिसिसचा धोका कमी करण्यात खूप सहाय्यक आहे. फायदा नंबर 6, हाडे आणि सांधे मजबूत होतात. कच्च्या कांद्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नीज, झिंक अशी खनिजे असतात, जी हाडांचा ठिसूळपणा कमी करायला मदत करतात. सांध्यांमधील वेदना कमी करण्यास सहाय्य करतात. वाढत्या वयानुसार होणारी झीज कमी करायला मदत करतात. ज्यांना गुडघेदुखी, सांधेदुखी, सायटिका
अंगात जडपणा आहे. त्यांनी आहारात मर्यादित प्रमाणात कच्चा कांदा ठेवणे उपयोगी ठरू शकते. फायदा नंबर 7, सूज आणि वेदना कमी करण्याची ताकद. कांद्यामध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. म्हणून शरीरावर सूज, स्नायू दुखणं, मार लागल्यावर सूज यासाठी जुना घरगुती उपाय काय? तर कांद्याच्या चकत्या थोड्या गरम करून पोटीस बांधणे. यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि सूज कमी व्हायला मदत होते. पारंपरिक उपाय, कानदुखी. जुन्या काळात लोक काय करायचे? कांद्याचा रस काढून 1 ते 2 थेंब कोमट करून वापरायचे. पण इथे महत्वाची सूचना बघा. आजकाल इन्फेक्शन गंभीर असू शकतं. त्यामुळे हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. फायदा नंबर 8, इम्युनिटी सिस्टीम वाढवतो. कच्च्या कांद्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फ्लॅव्होनॉइड्स हे घटक शरीराला मदत करतात. सर्दी खोकल्याविरुद्ध संरक्षण करतात. वारंवार होणारे इन्फेक्शन कमी करायला, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला. त्वचा आणि केसांसाठी फायदे बघा. कांद्याचे गुण कोलेजन निर्मितीस सहाय्य करतात. त्वचेवरील सुरकुत्या उशिरा येण्यास मदत करतात. केसांच्या मुळांना पोषण देते. केस गळणे कमी होण्यास मदत होते. महागडी क्रीम्सपेक्षा योग्य आहार हा जास्त प्रभावी ठरू शकतो. फायदा नंबर 9, पुरुष आणि स्त्रियांसाठी खास आयुर्वेदानुसार कांदा वृक्ष म्हणजे शक्तिवर्धक मानला जातो. पुरुषांमध्ये अशक्तपणा, थकवा, शक्ती कमी जाणवते यामध्ये सहाय्यकारी आहे. आणि स्त्रियांमध्ये पाळी दरम्यान वेदना, वाताशी संबंधित आहे. अशक्तपणा यामध्ये मर्यादित प्रमाणात उपयोग हा होऊ शकतो. फायदा नंबर 10, हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतो. कांद्यामध्ये आयर्न असतं, जे रक्त निर्मितीस मदत करू शकतं. ज्यांना ॲनिमिया, थकवा, चक्कर, त्यांनी संतुलित आहारात कांद्याचा समावेश करू शकतात. फायदा नंबर 11, कॅन्सर विरोधी घटक. कांद्यातील सल्फर कंपाऊंड्स आणि फ्लॅव्होनॉइड्स शरीरातील पेशींना संरक्षण देण्यास मदत करतात. हे घटक पेशींवरील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यात सहाय्य येतं. लक्षात ठेवा, हा उपचार नाही, पण आहारातील संरक्षणात्मक घटक आहे. आता पहा कोणी काळजी घ्यावी. कच्चा कांदा टाळावा किंवा कमी घ्यावा. जर तीव्र ऍसिडिटी असेल, जास्त पित्त प्रकृती असेल, वारंवार जळजळ होत असेल, पोट खूप संवेदनशील असेल, तर कांदा खाताना काळजी घ्यावी. म्हणजे तुम्ही कमी खावा. कांदा खाण्याची सर्वोत्तम पद्धत, दुपारच्या जेवणात सॅलेड म्हणून लिंबू, मीठ, कोथिंबीर घालून चिरल्यानंतर धुवून घ्या. ताजा वापरावा. कांदा हा फक्त भाजी नाही, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ला तर पचन, हृदय, रक्तदाब, साखर नियंत्रण, इम्युनिटी सिस्टीम, त्वचा, हाडे या सर्व गोष्टींमध्ये सहाय्यकारी ठरू शकतो. निरोगी राहण्यासाठी मोठ्या खर्चाची गरज नसते. ज्ञान आणि योग्य सवयी पुरेशा असतात. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर नक्की करा आणि खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.